कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यपालांच्या सचिवांकडे सोपवला राजीनामा। डी.के. शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। महाराष्ट्रातल्या विकासावर चर्चा। फडणवीसांनी विविध प्रकल्प आणि अभियानांची पंतप्रधानांना दिली माहिती। मराठा आरक्षणासाठी उपोषणावर मनोज जरांगे ठाम। 30 मे पासून रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाला बसणार। उष्माघातानं बळी गेल्यास सरकार जबाबदार, जरांगेंचं वक्तव्य। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पत्रावरून नाराजी। मोठी पदं न मिळाल्यामुळे प्रफुल्ल पटेल तटकरे नाराज असल्याच्या चर्चा। शिंदेंच्या खेळीला धक्का देण्यासाठी भाजपची रणनीती। भाजप खासदार हेमंत सावरा, आमदार राजन नाईक यांनी घेतली बहुजन विकास आघाडीच्या राजीव पाटलांची भेट। ठाणे विधान परिषदेसाठी भाजपकडून राजीव पाटलांचं नाव चर्चेत। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआय तपासातून मोठी माहिती। मनोज शिरुरेच्या लातूरच्या फ्लॅटवर भरायचे विशेष क्लासेस। प्रल्हाद कुलकर्णी शिरुरेच्या घरात घ्यायचा क्लास। देशभरात बकरी ईदचा उत्साह। दिल्लीपासून मुंबईपर्यंत सर्वच मशीद परिसरात सकाळपासून गर्दी। मुंबईत अनेक ठिकाणी कुर्बानीवरून वाद झाल्यानं पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईद निमित्तानं मुस्लिम बांधवांना नमाजाला परवानगी। दुर्गाडी मंदिर परिसरात प्रवेशबंदी केल्यामुळे भाजपासह दोन्ही शिवसेना आक्रमक। पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांना आवरलं। ईदच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त। बकरी कुर्बानीवरून वाद झाल्यानंतर सुरक्षा तैनात। मीरा भाईंदरमध्ये 38 ठिकाणी बंदोबस्त, 5 ठिकाणी नाकाबंदी। पुण्यातील सारसबाग आज आणि उद्या बंद। गेल्या वर्षी ईदला झालेल्या राड्यानंतर यंदा सतर्कता। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काळजी। मुंबई, पुणे, नाशिकसह संभाजीनगरमध्ये सीएनजीच्या दरात वाढ। पुण्यात सीएनजी 2.5 रुपयांनी तर नाशिकमध्ये 1 रुपया 35 पैशांनी महागलं। वाहनधारकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका। हिंगोलीत सरकारी रुग्णवाहिकेने नकार दिलेल्या मातेचं बाळ दगावलं। डिझेलचं कारण देत नाकारली होती सरकारी रुग्णवाहिका। आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर।